मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मुंबईतील पाणी कपात आजपासून मागे. धरणांमध्ये मुबलक पाणी साठा झाल्याने निर्णय, तर 7ही धरणांमध्ये 73% पाणी साठा. सायन उड्डाण पुणे 1 ऑगस्ट पासून होणार बंद. मुंबईतील वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता. पुण्यात पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा यलकार. सीईटी यूजी परीक्षेचा निकाल जाहीर. बिझनेस स्टडीज विषयामध्ये सर्वाधिक 8204 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण. जामिनावर निकाल देताना सामान्य व्यवहारी ज्ञान वापरा. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं न्यायाधीशांना आवाहन. आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली. महाराष्ट्रात मणिपूरसारखी दंगल घडण्याची शरद पवारांनी व्यक्त केली भीती. पंतप्रधान मोदी उपाययोजना करत नसल्याची टीका. शरद पवारांचं महाराष्ट्राच्या सामाजिक स्थितीवरून भाष्य. टाउन प्लॅनिंग नसल्यानं पुणे बुडालं. पूरस्थितीची पाहणी करताना राज ठाकरेंची सरकारवर टीका. ऑलिम्पिकमध्ये पदकाचं खातं उघडलं. नेमबाज मनु भाकरला 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य पदक, तर बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूची विजयी सलामी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.